बस बस हळू 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 आली उभी लावले 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 सुंदर सुंदर या ठिकाणी मित्रांनो चढवले पण आता उतरवतात पण बघूया नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कोकणी विषयावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज नारळी पौर्णिमा आहे आणि आता मी इथं बेळगावमध्ये आहे आणि बघा तर मित्रांनो आज दहीहंडी लावणार आहेत. मित्रांनो नारळी पौर्णिमा आहे आणि बघा आपण पुन्हा एकदा आलो आहे आपण अखिल मुगबाट सार्वजनिक दहीकला उत्सव मंडळाच्या इथं. तर आपण मागच्या इथं व्हिडिओ केलेली आज पुन्हा करूया इथं. तर नारळी पौर्णिमेच्या निमित्त मित्रांनो इथे थर लावणार आहेत मुगबटवाले. तर आपण बघूया चला. तर मग आपण तुम्हाला दाखवतो. पाऊस पण आला या साईडला. सर्व त्यांची पोरं जमलेले आहेत. अजून यायची बाकी आहे बघा एक एक येत आहेत. अंबे माते की जय जय भवानी जय अंबे. आज नारळी पौर्णिमेचा आम्ही खास जसे आम्ही जातो तसे कृष्ण करायचो. आम्ही ज्या ज्या ठिकाणी ठरलं त्या त्या ठिकाणी सर्व बाळगांना चांगलं फळ दे खूप आमच्याकडचे असेल कोणी पण अंबे माते की जय जय भवानी जय अंबे जय भवानी जय अंबे. गणपती बाप्पा बाळकृष्ण महाराज की जय. हे असं हो इकडे साईडला पाठी हो पाठी हे पाठीवारे जागेवाले बाबा की हे जागेवाले बाबा दरवर्षी यावर्षी अगदी मुगबाट एकाला मुलं नारळी पौर्णिमेच्या अगदी पुढ्याला बाहेर जातात. जशी मुलंही बाहेर जातात तशी सुखरू परत येऊन हिरा बिरा असतील दूध सर्वांना चांगलं आरोग्य चांगलं गोळ हे चांगली बुद्धी द्या. आम्ही ज्या ज्या ठिकाणी ठरलं होते तर व्यवस्थितरित्या लागून उतरू दे ही तुझ्या जरी प्रार्थना करते. तुझं असं सदैव आमच्या पाठी असते. जागेवाले बाबा की गणपती बाप्पा. आपले तर लावायला स्टार्ट करतात ते बघा. पुण्याला काहीतरी
बघा मित्रांनो हंडा थर लावत आहेत. ते बघा इथं गळणी ते स्पर्धा ठेवलं नाहीत मला वाटतं. राधाकृष्ण गोविंद पथक ओके आपण इथं या साईडला समोर बघा पाठीमागं अखिल मुखबाट सात तर ना ऑल द बेस्ट. 7 थर लावणार 7 थर अखिल मुखबाट मध्ये 7 थर लावणार आहेत. तर बघूया आता सालाबादप्रमाणे यंदाही आम्ही लावणार आहेत आपण बघूया आता. आयोजित केलं. शिबिराला उपस्थित राहिलेल्या सर्व गोविंदा पथकाचं मी मनपूर्वक स्वागत करतो. पोरी पण स्थापन झालेला पहिला महिला पण असेल माझे आमचा कैंडे गिरगावचा लावणार राजा. आहेत. बघा यासाठी महिला पण कैंडे लावणार आहेत. सर्व इकडं गोविंदा- मुखबाटवाले महिला गोविंदा पण पथकाचं कैंडे मी लावणार आहेत. युवा सेनेतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. पुरा माहोल एकदम खचाखच वाटत आहे. फोर व्हीलरला जागा आणि द्या. एकदम मस्त वाटतं. आता कर लावायचं तर बघा हा तो मुलगा बोलत होता एकदम भारी बोलत होता. बघा मस्त बोलतो. अक्षय थांबवा जरा. ये पूरी
सुंदर या ठिकाणी अखिल मुकबाट मित्रांनो चढवले पण आता उतरवत आहेत पण बघूया. गिरगावचा महाराजा अखिल मुकबाट गोविंदा पथक यांचे खरंच या ठिकाणी मनापासून अभिनंदन. या ठिकाणी यशस्वी असे 7 थराचे मानवी मनोरे युवासेना कुलाबा विधानसभेच्या वतीने आपल्या या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन. डीजे फणसवाडीतून डायरेक्ट मस्जिद बंदरला आलोय. तर इथं पण सुद्धा दहीहंडीचे ठेवलेलं आहे, स्पर्धा ठेवलेला आहे. तर इथं पण आता मुकबाटवाले आपले लावणार आहेत. तर आता मी त्यांच्यासोबत आलोय. तर बघूया आपण आता इथं किती लावलेत मुकबाटवाले. तर दाखवतो तुम्हाला. सुंदर सुंदर प्रयत्न छान. बघूया लक्ष ठेवायचं आहे. छान असा खेळलेला आहे आणि काय पडलंय बाबा बरी बाळगोपाळ वाचला वाचला. सुंदर प्रयत्न छान आपला पडला वाचला. देण्याचं कबूल केलेलं आहे 5 त्यांनी. थराची सलामी आहे, 5 थराची दाखवतो. छान असा मनोरा रचत त्याने मोबाईल तिसऱ्या थरावरती येऊन तिसरा, चौथा, 5वा अटेम्प्ट करत आहेत. छान असा चांगला त्यांचा मनोरा रचताना त्यांचे परिश्रम आणि 5वा थर यांनी सलामी दिलेली आहे आणि सुंदर असा मांडीवर असा खूपच सांगितलेलं आहे की आमचं परिश्रम कुठे वाया गेलेलं नाहीये आणि आम्ही 5 थर बोललोय आणि 5 थर लावलेत. आणि खरंच या साईनाथ गोविंदा पथकाचं खूप खूप आभार, धन्यवाद. चम्मचच्या एक बाळगोपाळ यांनी वरती यायच्या स्टेजवर आणि आपला सन्मान घेऊन जाय. 5 आणि 6 थर लावले होते. आता आपल्याला बघायचं आहे की 7 थराचा मनोरा रचताना शिवराज्य प्रतिष्ठान ज्यांच्यावरती छत्रपतींचा आशीर्वाद हा असला आणि असावाच पाहिजे. बघूया त्यांचे परिश्रम आणि त्यांची जिद्द. त्यांना अगोदरच कळवलेलं आहे की नो वन्स मोर नो रिट्राय. छान असा मनोरंजन शिवराज्य प्रतिष्ठान. शिवराज्य प्रतिष्ठानवाले 7 थर लावणार आहेत. तर बघूया आपण किती चढलाय. 1 2 3 4 5 6. सर्वांना विनंती, फक्त ढकलू नका. सर्वांनी हात वरती करून त्यांचं मनोबल वाढवायचं आहे आणि त्यांना मदत करायची आहे. 5 उठले 5 उठले 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 5 उठले शिवराज्य प्रतिष्ठान. उठले 5 उठला 5. 6वा पण उठला. छान असा सलामी दिलेली आहे आणि सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराज गड्या डोंगरच राहणार शिवबाच होणार. डीजे वेट. तर आणि शिवराज्य प्रतिष्ठान हे 7 थर लावलेले आहेत. शिवराज्य प्रतिष्ठान आपण जरा सांगायचंय. ओके मुकबाटवाले सर्वजण व्हेरी गुड. 8 थर लावले 8 थर लावले. मुकबाट लेन थोडस जरा ट्रॅफिक क्लिअर करायचे. 2 मिनिटं मुकबाटवाले 8 थर लावणार आहेत. नाही, बघूया. झालं. शिवराज्य प्रतिष्ठान आपल्याला वरती पाठवायचं एकाला. किशोर काय
छान सुंदर. गावचा राजा गोविंद पथक आतापर्यंत मी सांगू इच्छितो की सात सर लागलेले आहेत. आता समोरच्या साईडला जायचं आहे. त्यांच्या अध्यक्षाचं सांगणं आहे की कृपया करून तुम्ही समोरच्या साईडला जायचं आहे. ठाण्यावरून आलात त्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक आभार मानतो मी. या गोविंदा दैकाल्याचे तुम्ही आतापर्यंत आता या मित्रांनो, सराव शिबिराला आता 7 थर मुकुटला लागलेले एकदा 8 लावणार आहेत. आपण बघायचं आता 8 थर. मागाचे 7 लावले होते तर आता 8 लावणार आहेत. कृपया विनंती आहे बाजूच्या गोविंद पथकाने त्यांना सहकार्य करायचं आहे. आवाज नको. कृपया आवाज कोणी करायचा नाही. वीर मारुती गोविंद पथक मदत करायची आपल्याला. लावले लावले लावले. आवाज कोणी करायचा नाही. लावले पण आणि उतरवले पण वाट. रे रे. थांबा, पहिलं पूर्ण खाली उतरू द्या, मगच आपल्याला टाळ्यांचा वर्षाव करायचा आहे. डीजे आपण तयारीत राहायचंय. खरंच या अखिल मुकट लेन या गोविंदा पथकाचा आभार मानेल तेवढं कमी आहे. खूप खूप धन्यवाद. आपण जे ध्येय बोललात आणि आपण जे बोललात ते खरंच साध्य केलंय. चला डीजे नमो पार्वती पते. तर मित्रांनो, मजीद बांधरला मुकुटवाल्याने 8 थर लावले. आणि लावले तर लावले, उतरवले पण. लावले तर लावले, उतरवले पण. आता डायरेक्ट उमरखाडीला जातोय तर तिथे पण लावणार आहेत तर बघूया तिथला कसा होतोय आपला तर. खूप मजा आली, मस्त वाटलं. 8 तर लावले इथे. चला तर मग आपण डायरेक्ट आता उमरखाडीला भेटूया. तर आपण आता आलोय उमरखाडीमध्ये आणि या बघा समोरचा नजारा बघा उमरखाडीचा. तर इथे सर्वात मोठी अंडी तिथं होणार आहेत सर्व. तर आपण जाऊया आता. मुगवाटवाले आपले किती थर लावत आहेत आपण बघूया, त्यांचा आनंद घेऊया. तर मित्रांनो, उमरखाडीला आलो आहे आपण. डाव्या साईडला मी घेऊन आलाय मला. तर आता यावेळी किती लावत आहेत तर बघा समोर उमरखाडीचा म्हणजे हे केलेलं आहे.
हॅलो डीजे वन मुकबाटवाले पहिली उंच ट्रायल लावतात. सर्वांनी त्यांना सहकार्य करायचं आणि ह्या पुढे जेवढे आता अनाउन्स होईल ते लोक थाट लावतील. श्रेया गणेश नगर होणार मुलींचा गोविंदा पथक आपण सज्ज आहात ना? मानाचा दहीकाला उत्सव सोहळा मुंबईतील सर्वात जुना आणि सर्वात प्रतिष्ठित असणारा हा सरावंडीचा सोहळा 8 थरांचा मांडणी मनोरंजन असण्याचा प्रयत्न करतायत. मुंबईतील मानाचा नामवंत दहीकाला उत्सव मानाचं हे मंडळ 4 एक्क्यासह 8 थर लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. सुरक्षा कवच हात उंचावून द्यायचा आहे. हा मानाचा दहीकाला उत्सव सोहळा एक जिगरबाज मंडळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती असणारे हे मुकबाटवाले सुद्धा आता लवकर थोड्याच वेळात लावणार आहेत. हे मुकबाटवाले
जाणार रे आली उभी आजच्या दिवसातील पहिल्या अत्तर मुंबईतील एक जिगरबाज गोविंदा पथक म्हणून ज्यांची ओळख आहे, आज या गिरगावच्या मुगबाटवाल्यांनी आजच्या दिवसातील पहिलं असं मंडळ आहे ज्यांनी 4 एक्क्यांच्या सह 8 थरांची काय जबरदस्त लावले. जोरदार टाळ्या या मुगबाटवाल्यांसाठी झाल्या पाहिजे. कडक अग्रेश्वर आलेत का? अग्रेश्वर नवतर का? जेवढा सराव केला तेवढं सांगा, हरकत नाही. एक मानाचं मंडळ आपलं सुद्धा आणि यंग उमर खाडीला जो 8 थर लावतो त्यांना आजच्या दिवसातील पहिला मान मिळालाय मुगबाटवाल्यांना. पाहूयात आज कोण कोण 8 लावणार आणि कोण 9 लावणार. महाराष्ट्रातील सर्वात जुना सर्वाधिक मानाचा सरावंडीचा सोहळा. मित्रांनो इथे उमर खाडीला 8 थर लावले रे आणि उतरवले पण. त्याचा एवढा भक्कम झालाय ना तुम्ही वरती घाबरतच नाही, आरामात मस्त मला पण वरच्यांचा फुल सपोर्ट आहे. ते स्टेबल आहे, तर मी पण स्टेबल आहे. आमच्या खालचे तर कडक स्टेबल आहेत आणि बेस वाले तर त्याच्यापेक्षा कडक आहेत. त्याच्यामुळे आम्हाला कसली भीती नाही आता. आणि आम्ही कडकच लावून आणि उतरवल्याशिवाय राहणार नाही. कुठेही जाऊ आम्ही, जिकडे जाऊ तिकडे उतरू तिकडे जिथे पाय ठेवू तिथे 8 लावू आणि उतरवू पण. तर मित्रांनो बघा काय बोलले, तिथं पाय ठेवू तिथं 8 लावू. चढवणार पण आणि उतरवणार पण. चलो चलो चालू काय घे. मला घेवाला 8 बोलते पब्लिक 8. जिथं पाय ठेवणार तिथं 8 लावणार. काय कर ते सोड ते सोड. तुला काय पोरगी काय असं लावतात नादच खुला. चल आता तर मित्रांनो आता आपण आलोय ताडदेवला. उमारवाडीतून 8 थर लावले 8 थर. त्याच्यानंतर आपण ताडदेवला आलोय बघायला. तर ताडदेवला आता किती लावतील बघूया. मुंबईमध्ये नक्की तर 8च लावतील की 2-3 ठिकाणी 8च लावलं. आता पण 8च लावतील. तर बघूया आपण कसे लावतात. मित्रांनो ताडदेवला आपण पोचलो आहे आणि बघा ताडदेवचा नजारा बघा. आता इथं हंडी लावणार आहे दादा मुंबईवाले. 8 लावणार आहे शक्यतो 8च लावतात कारण का तिन्ही ठिकाणी गेलो तिथे 8च थर लावलेले आहेत. आता पण 8 थर लावणार. नजारा बघा. आता महागर्जना ऐका तुम्ही. आता फक्त महागर्जना दहीहंडीची. मगाशी लावले 2 ठिकाणी लावून आलो आपण. काही जंगल नको, व्हायब्रेशन नको मला. व्हायब्रेशन नाहीये. तुमच्या जीवावरती पोरगीला पाठवतोय, लहान पोराला पाठवतोय. मला थर सगळे उतरलेले पाहिजेत. एक पण आणि आवाज नको. जेवढे सायलेंट थर लावाल तेवढे चांगले उतरवू आपण. कोणाचाही आवाज नकोय मला. व्यवस्थित जाणार वरती, व्यवस्थित जाणार. आणि बाहेरचे बघेत ना त्यांनी कोणी आवाज देऊ नका. फक्त पुश करा पुश करा. सगळे आले ना. जय श्री
ऐकलीत का मित्रांनो महागर्जना दहीहंडीची. आता बघूया 8 थर लावतायत. पुश करा रे, पुश करा, पुश करा. व्हायब्रेशन कमी करा. टेबल तेव्हा टेबल एकदम कमी पाहिजे. व्हायब्रेशन एकदम कमी. व्हायब्रेशन इकडे. चला चला उभे राहा, उभे राहा, उभे राहा. व्यवस्थित आहे, व्यवस्थित उभे सगळे, सगळे व्यवस्थित उभे. माइंड घ्या बे, रिलॅक्स. व्हायब्रेशन कमी पाहिजे. व्हायब्रेशन एकदम व्हायब्रेशन कमी पाहिजे. एकदम कमी व्हायब्रेशन. रिलॅक्स रिलॅक्स. माइंड रिलॅक्स करा, माइंड रिलॅक्स करा रे. अरे आवाज होतो है. इडली कप. साफ कर रहा है. आता काय झालं. वर्षी लवकर या. तर मित्रांनो इथं पण लावले 8. लावले पण आणि उतरवले पण. मित्रांनो लावले पण आणि उतरवले पण. कसं आहे 8. तीन वेळ 8 लावून उतरवले. एकदा लावणार, अजून एकदा लावणार कुंभारवाड्यात. मित्रांनो इथे पण ताडदेवला पण लावले 8 आणि उतरवले पण. अजून एकदा आपल्याला बघायला भेटणार आहेत कुंभारवाड्यामध्ये. तर चला तर मित्रांनो आता आपण जाऊया कुंभारवाड्यामध्ये. मित्रांनो आता आपण आलोय दुसऱ्या कुंभारवाड्यामध्ये. ताडदेववरून डायरेक्ट दुसऱ्या कुंभारवाड्यामध्ये आलोय. तर आपण बघूया आता इथे किती मुगवाडवले लावत आहेत. खरंच शक्यतो 8च लावतील, कारण का आता त्यांचा 8चा एकदम खूप मस्त लावतात. 8 उतरवतात पण चांगले, चढवतात पण चांगले. तर आता 8 बघायला पुन्हा एकदा भेटणार आहेत. हे बघा इथं मुगबटमध्ये आपल्या मुगबट सॉरी कुंभारवाड्यामध्ये आलो. हे बघा
अरे ही शान कुणाची? जबरदस्त असा उत्साह कधीच कमी नसतो आणि गिरगावात तर कधीच नाही. त्याची बघू दे. बाळाबाई खरंच मनात वाटतं एकच वाक्य, अरे पजाव नको वाजव रे बाबा. भाई आता पण लावले आठ उतरवले पण लावले. दरवर्षी येऊन लावू आम्ही. धन्यवाद. मी खरंच मनापासून आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो की ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण आज आपण साक्षात हे केला. मी बाळा यांना विनंती करतो की आमच्या वतीने त्यांनी सन्मान चिन्ह बची बाळा यांना सन्मान चिन्ह स्टेज मजबूत आहे, हरकत नाही. हे बघा बस खाली बसतो सगळे मॅक्झिमम येतील एवढा फोटो पाहिजे. सावकाश सावकाश सावकाश. स्टेजच्या जवळ आला असता सगळ्यांना फोटो आला असता. धन्यवाद दीदी, धन्यवाद. एवढी मोठी सन्मान चिन्ह आहे की ट्रॉफी आहे? ट्रॉफी आहे ना, बघा केवढी मोठी ट्रॉफी. तर मित्रांनो इथे कुंभारवाडा दुसरा कुंभारवाड्यामध्ये 8 थर पुन्हा इथं लावलेले आहेत. आता डायरेक्ट जातो स्वतःच्या वाडीमध्ये. गणपती बाप्पा स्वतःच्या वाडीमध्ये पुन्हा एकदा तिथं 8 लावायला आणि उतरवायला पण. चला तर अच्छा अरे गेला वाड्यामध्ये 8 थर लावल्यानंतर एवढी मोठी ट्रॉफी व्हिडिओ दाखवतो तुम्ही. बघा मगर ट्रॉफी दाखव. मगर व्हिडिओ बघा ट्रॉफी
एवढी खतरनाक आहे मोठी बघा. तर आता जातोय डायरेक्ट स्वतःच्या वाडीमध्ये आता 8 थर लावायला. गोविंदा लवर कपल, गोविंदा लवर कपल यांना दाखवा ना, गोविंदा लवर कपल. हो वहिनी इकडे बघा, वहिनी ए कुणाल बाय बघ ना इकडे कशाला पळतोय. गोविंदा लवर कपल आता डायरेक्ट स्वतःच्या वाडीमध्ये तुम्हाला भेटू. आज का दिवस संपणार नाही. व्हिडिओ खूप मोठी होणार आहे मित्रांनो. बघायला तर खूप म्हणजे खूप, मला वाटतं 30-40 मिनिटाची पूर्ण होणार आहे व्हिडिओ. हेंडी चालू आहे फणसवाडीमध्ये. ही हंडी आहे ना ती फोडायला आले दादा मुंगबाटवाले. खास करून त्यांना मान आहे, तर खास करून मान आहे तर ते हंडी आता फोडायला आले आणि त्यानंतरला स्वतःच्या वाडीमध्ये जाणार आहोत. तर बघूया आता किती ताराची हंडी लावतात फोडायसाठी. सुंदर असा प्रयत्न. हा पहिला थर. बघा आता इथं दहीहंडी फोडणार आहेत. मान भेटलाय गिरगाववाल्यांना, मुगवटवाल्यांना. तर बघूया आता हंडी फोडतोय. 6 थराचा लावणार आहेत. अखिल मुठबाड गोविंदा पथक यशस्वी असे 6 थर. अखिल मुठबाड गोविंदा पथक यशस्वी फोडले हंडी 6 तारेचे लावून फोडली. फोटोसाठी यायचंय. 2026 मध्ये टोटल 8 वेळा 8 लावले. 8 ना सर्व कार्यकर्ते विनंती आहे, 2026 8 वेळा 8 लावले आहेत. काय? अरे गिरगावच्या महाराजांचा हे बघा कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्वरित उभं राहायचं. बघा तिथे एक ट्रॉफी भेटले. एक ट्रॉफी आहे. पाय ठेवणार तिथे. मनापासून आभार. एवढे उत्सुकता आहे ना बघा तरी तर आत्ता आपण आलो आहे स्वतःच्या वाडीमध्ये. खूप लेट झाला आहे, 12 वाजून गेलेच वाटतं. तर आता ही शेवटची इथं हंडी आहे. त्यानंतर डायरेक्ट गिरगावमध्येच जिथे गिरगावचा महाराजा बसतो तिथे एक हंडी बांधलेली आहे, तिथे ती फोडणार. त्याच्यानंतरला मग दहीहंडी उत्सव आहे आजचा नारळी पौर्णिमेचा समाप्त होईल. तर आता व्हिडिओ लगेच बघित राहा. तर आता बघूया आपण किती इथं थर लावत आहेत. तर हे बघा पटापट बघूया आपण. स्वतःची वाडी 100 वर्ष. चली जा चल.
बस बस हळू 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 आता आलोय गिरगावच्या महाराज इथं आणि तिथे एक हंडी आहे. आता ती हंडी फोडणार आहेत. बघूया, मला वाटतं भाऊच फोडणार आहे. फुटली फुटली एक नंबर हे बघा मित्रांनो, आजच्या या संध्याकाळपासून किती ट्रॉफी भेटल्या आम्हाला. हे बघा, त्या सर्व ट्रॉफी आहेत. यश लवकर बघ यश सर्वात भारी मस्त वाटत आहे. ही पण ही मोठी आहे, पण मस्त वाटत. मित्रांनो, खूप मजा आली दहीहंडीमध्ये आणि दहीहंडीला उत्सवाला पण खूप पहिल्यांदाच गेलेलो आणि असा एक्सपिरियन्स होतो. नारळी पौर्णिमा पण आजच आहे, म्हणजे पहिल्यांदाच गेलेलो सर्वीकडे फिरायला, तर खूप आनंद झाला, खूप भारी वाटलं. त्याच्यानंतरला खूप आम्हाला काय एकदम बघण्यासारखं भेटलं मला, की पहिल्यांदा मुंबईमध्ये इकडे मी दहीहंडीला गेलेलो बघण्यासाठी. तर व्हिडिओ मी आजचा इथं थांबवतो. खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. व्हिडिओ बघायला विसरू नका, लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू मग आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये दहीहंडीच्या एका. थँक्यू.